गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 10वी कथा. अरे हरी, पानं मांडायची वेळ झाली असून सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलवून आणजा. त्यांना म्हणावे वाढायलाच घेतले आहे, तरी लवकर चला. बाकीचे खोळंबलेत. हरी पळाला. सिद्धोपंत सकाळपासून गडबडीत होते. काशीहून परतल्या कारणाने त्यांनी गंगापूजन केले होते. काशी यात्रेचे मावंदे घालावायचे होते व जावई परत आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ ब्राह्मण भोजन व दानधर्मही करावयाचा होता. त्याप्रमाणे आतापर्यंत सगळे कसे व्यवस्थित झाले होते. एकदा ब्राह्मण भोजन व दानधर्म झाला की सर्व कार्याची पूर्तता होणार होती. पाने मांडून झाली, पण हरी मात्र एकटाच आला. त्याची मान खाली होती व डोळ्यात पाणी होते. सिद्धोपंतांनी हरीची अवस्था पाहिली. त्यांनी जवळ जाऊन त्याला विचारले, बाळा हरी, काय झाले डोळ्यात पाणी आणायला? कोणी तुला बोलले का, मारले? आणि ब्राह्मण कोणीच कसे दिसत नाहीत आलेले? हरीने डोळे पुसले व तो म्हणाला, मी सर्वांना बोलवायला गेलो होतो, पण सर्वजण म्हणजे हरिपंत, गणेश भट्ट, गोविंद शास्त्री, महादेव भट्ट, मुद्गल शास्त्री हे सर्व विसोबा चाटींकडे बसले आहेत व तेथे कसली तरी चर्चा चालू आहे. त्या सगळ्यांनी मिळून एकत्रपणे न येण्याचा निर्णय घेतला आहे व तुम्हाला व विठ्ठलपंतांना ते काहीच्या काही बोलले. मला ते आवडले नाही, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले. सिद्धोपंत म्हणाले, ठीक आहे, मी जाऊन पाहतो ते काय म्हणतात ते. असे म्हणून तशाच सोहळ्यानिशी सिद्धोपंत बाहेर पडले. विसोबा चाटींच्या दारातून प्रवेश केला आणि त्यांना दिसले की हरीने सांगितलेले खरे होते. विसोबा म्हणाले, थांबा सिद्धोपंत, आता तिथेच थांबा. येथे ओसरीवर येण्याचा तुमचा अधिकार संपला. सिद्धोपंत म्हणाले, काय विसोबा, काय बोलतात तुम्ही आणि कोणापुढे? माझा असा अपमान आणि या सर्वांच्या पुढे? सिद्धोपंतांचा तो अवतार पाहून विसोबा जरा कचरलेच, कारण सरकारी कर भरण्याच्या वेळी विसोबा तोंड वेंगाडून काही सूट पदरात पाडून घेत असत. त्याची आठवण होऊन विसोबा जरा नरमाईच्या स्वरात म्हणाले, सिद्धोपंत, राग मानू नका, पण तुमच्याकडे जे घडले ते धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे व त्याचाच खल आता आम्ही करीत होतो. तुमच्यावर तो दोष येत नाही, पण तुमच्या घरी तुमचे जावई असल्याने तो दोष तुम्हालाही चिकटतो. सिद्धोपंत, विसोबा, जावयाचा दोष कसला? महादेव भट्ट म्हणाले, सिद्धोपंत, वेळ घेऊन भोळेपणा दाखवू नका. तुमच्या जावयाने संन्यास घेतला होता, तो सोडून ते पुन्हा संसार करू लागले असे आम्हाला कळले. ते खरे काय? सिद्धोपंत म्हणाले, होय, खरे आहे व त्यांनी गुरु आज्ञेने गृहस्थाश्रम स्वीकारला आहे. महादेव भट्ट म्हणाले, सिद्धोपंत, अगं म्हशी मला कुठे नेशी अशी भूमिका आहे ही तुमच्या जावयाची. कोण पाहावायला गेले होते की त्यांच्या गुरुने त्यांना सांगितले का विठ्ठलपंतांना संन्यासाचा कंटाळा आला म्हणून ते तुमच्या मागे आले? शिवाय ज्या गुरुने संन्यास दीक्षा दिली तोच जर पुन्हा गृहस्थ हो म्हणून सांगत असेल तर त्याचे वर्तनही धर्माविरुद्ध झाले आहे आणि आम्हाला माहीत आहे तो रामानंद पक्का पाखंडी आहे. तेव्हा एकतर तुम्ही तुमच्या जावयाला घराच्या बाहेर काढा, नाहीतर तुमच्यावरही आम्हाला ग्रामण्य करावे लागेल, हे लक्षात ठेवा. आजपासून तुमचा आणि ब्राह्मण आळीचा संबंध संपला आहे, तुम्ही जाऊ शकता. सिद्धोपंतांच्या कपाळीची शिर ताट झाली. ते रागाने म्हणाले, ठीक आहे, तुमच्या हातात काही गोष्टी असतील तर माझ्याही हातात काही गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा महादेव भट्ट. असे म्हणून सिद्धोपंत तरातरा घरी परत आले. सर्वजण त्यांचीच वाट पाहत होते, पण जेव्हा हतबल झालेले सिद्धोपंत येताना रुक्मिणीने पाहिले तेव्हा ती धावतच त्यांच्याजवळ गेली. तोल जाणाऱ्या सिद्धोपंतांना सावरून तिने विचारले, काय झाले बाबा, कोणीच का जेवायला आले नाहीत? हरीला विचारले तर हरीही काहीच सांगत नाही. सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी, आता यापुढे आपल्याकडे कोणताच ब्राह्मण जेवायला येणार नाही. रुक्मिणीने विचारले, का, काय कारण आहे? सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी बाळे, काय सांगू, माझं काळीच तुटतंय, शब्द बाहेर पडत नाहीत. परमेश्वर या घटनांची संगती कशी लावणार आहे त्याचे तोच जाणे, मला तर काहीच कळत नाही. रुक्मिणी म्हणाली, बाबा, कसली घटना, कसली संगती, लवकर बोला बाबा, आता मला जास्त धीर धरवत नाही. सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी, विठ्ठलपंतांनी संन्यासानंतर पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. ते त्यांनी धर्मबाह्य वर्तन केले व मी त्यांना आश्रय दिला, हेही धर्मबाह्य वर्तन झाले, म्हणून ब्राह्मणांनी आपल्यावर ग्रामण्य केले आहे. विठ्ठलपंत हे सर्व ऐकत होते. परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले, सिद्धोपंत, माझ्यामुळे खरोखरीच तुम्हाला अनेक कष्ट होत आहेत, तेव्हा यापुढे मी आपल्याला जास्त कष्ट देऊ इच्छित नाही. मी आपले घर सोडून गावाबाहेर एक कुटी बांधून राहीन व भिक्षांदेहीवर उदरनिर्वाह करीन व परमेश्वर चिंतनात काळ व्यतीत करीन. आपण आपल्या कन्येसह येथे सुखाने राहा आणि समाजापासून, धर्मापासून दूर जाऊ नका. मी तर पूर्णपणे यातून वेगळा झालो आहेच. त्याचे चटके मी सोशीन, त्याची झळ तुम्हाला लागू नये अशीच माझी इच्छा आहे. तेव्हा आताच
मी निघतो. रुक्मिणीने स्वतःला सावरले. विठ्ठलपंतांचे सर्व बोलणे तिच्या ध्यानी आले. ती झटकन घरात गेली व तिने पतीचे व आपले 4 कपडे घेतले व पती शेजारी उभे राहून ती म्हणाली, चला तुम्ही तेथे मी. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी नको, ज्याची शिक्षा त्याला. चूक मी केली आहे तेव्हा शिक्षा मीच भोगणार, तू येथेच राहा. रुक्मिणी शांत स्वरात म्हणाली, गंगेच्या पवित्र उदकाच्या स्पर्शाने आपण घेतलेली शपथ इतक्यात विसरलात वाटतं. सावली कधी आकृतीला सोडून जाऊ शकते? रामाबरोबर सीता, नलाबरोबर दमयंती गेली तशी मीही आपणाबरोबर येणार. आपण मला सोडून जाऊ नये. या पायांपासून आपण मला कधीही दूर लोटू नका. नव्हे तसा कधीही विचारसुद्धा मनात आणू नका. तुमची चूक ती माझी चूक, तुमचे सुखदुःख ते माझे. आता आपणामध्ये भेदच नाही. आपण पुढे व्हावे. मी आपल्या मागून सावलीप्रमाणे येत आहे. सिद्धोपंतांवर आकाशच कोसळले. नेसत्या वस्त्रांनिशी जावाईनी मुलगी गावाबाहेर कुटीत राहणार व भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार आणि आपण मात्र एवढ्या मोठ्या वाड्यात राहून सुग्रास अन्नाचा स्वाद घ्यावयाचा. उमाबाईही धाय मोकलून रडू लागल्या. विठ्ठलपंत व रुक्मिणी भरल्या घरातून व पूर्ण पाकसिद्धी असताना मध्यान्नीच्या समय उपाशी पोटी घराबाहेर पडत आहेत हे पाहून सिद्धोपंत व उमाबाई दोघेही बेशुद्ध झाले. मागे वळून न बघता विठ्ठलपंत व रुक्मिणी यांनी वाड्याचा उंबरठा ओलांडला. पृथ्वीतील भूभाग उंच सखला व्यापून आकाशते तेजाने तममंद रात्री करते देवीनी तारे ग्रहे. झोपडीसमोरील सावरलेल्या अंगणात बसून विठ्ठलपंत आकाशस्थ ग्रह नक्षत्र तारे यांचे निरीक्षण करत होते. चांदण्यांचा प्रकाश अंगणात पडला होता. झोपडीच्या दारात बसलेल्या रुक्मिणीला विठ्ठलपंत ऋग्वेदातील रात्री सुक्ताविषयी माहिती देत होते. तेव्हा वरील अर्धाची एक ऋचा त्यांनी रुक्मिणीला म्हणून दाखवली. ती ऐकून रुक्मिणीला खूप आनंद झाला व ती म्हणाली, खरे आहे, श्रीमंताच्या घरात तेलाचे दिवे असतात, पण ज्याला कोणीच नाही अशांची देव सोय करतो. म्हणून गरिबांसाठी त्यांनी हे लाख दिवे लावून ठेवले आहेत. त्याला तेलवातीचीही गरज नाही. या वाऱ्याने विझेल ही भीती नाही. खरोखरीच फारच अपूर्व कल्पना व सत्यही. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, परमेश्वराने निसर्गाची ही संपत्ती सर्वांसाठी खुली करून ठेवली आहे. त्याची कोणीही व कितीही लयलूट केली तरी ती संपणारी नाही. उलट परमेश्वराला हेच हवे आहे की सर्वांनी या संपत्तीचा उपभोग घ्यावा. 4 दिवसांपूर्वी विठ्ठलपंत व रुक्मिणी सिद्धोपंतांकडून निघाली व गावाबाहेरच्या उत्तरेकडे त्यांनी ही उंचवट्याची जागा निवडली. सिद्धोपंतांनी प्रेम लावलेली अनेक ब्राह्मणेतर कुटुंबे अलंकापुरी होती. त्यांना जेव्हा विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी घर सोडल्याचे कळले तेव्हा ती सर्व या टेकाडावर आली आणि मग झोपडी उभारावयास का वेळ लागणार होता. कोणी जमीन सारखी केली, कोणी जमीन चोपायला घेतली, कोणी खांबासाठी खड्डे केले, कोणी खांब आणून टाकले, कोणी बांबूच्या पट्ट्या आणल्या, तर कोणी गवताचे भारे आणून टाकले, कोणी काथ्याच्या दोऱ्या वळून दिल्या, खांब उभे केले, कुडाच्या भिंती उभ्या केल्या गेल्या, छप्पर झाले. 3 दिवसात झोपडी उभी राहिली. पूर्व पश्चिमेला 2 लहान गवाक्षी ठेवली होती. नदीच्या बाजूला पश्चिमेला झोपडीचे दार, मागे परस, पुढे अंगण, परसात अडोसा करून न्हाणी घर, त्याचे पाणी जाण्यासाठी वाट करून तेथे आळी केलेली व त्यात पारिजात, मोगरा, कोरांटी आणून लावलेली. झोपडी, अंगण, परस, बाग या सर्व गोष्टी झाल्या. लोक आले आणि गेले. आता फक्त दोघेच उरले. रुक्मिणी विठ्ठलपंतांना गेल्या 3 दिवसात डोके वर करावयास सवड मिळाली नव्हती. आज त्यांना हे निसर्ग सौंदर्य पाहण्यास सवड मिळाली होती. म्हणून आकाशस्थ ग्रह नक्षत्र ताऱ्यांना पाहून विठ्ठलपंतांना ऋग्वेदातील रात्री सुक्तावतील वरील अर्थाची ऋचा आठवली व ती त्यांनी रुक्मिणीला म्हणून दाखवली. राजा राणीचा टुमदार संसार झोपडीत आनंदात चालला होता. विठ्ठलपंतांचा दिनक्रम पूर्वीसारखा चालू होता. आता तर फारच सोपे झाले होते. अंगणासमोर पश्चिमेला नदी स्नानाला आणि उषास्तवनाला पूर्वेला. अंगणात उभे राहूनच सर्व. त्यामुळे कुठे जाणे येणे नाही. मध्यान्नाला एकदा गावात वा शेजारील गावात भिक्षेला जाऊन आले की त्यावर पुन्हा घराच्या बाहेर जाणे नाही. उरलेल्या वेळात वेदातील सुक्तांची आवर्तने करावीत किंवा वाचन, चिंतन, मनन, पूजा आणि रुक्मिणीला काही गोष्टी सांगाव्यात. वेळ जाण्याचा प्रश्न नव्हता. संसारात असून नसल्यासारखे असे जीवन विठ्ठलपंत जगत होते. रुक्मिणीला विठ्ठलपंतांचा अखंड सहवास हाच मोठा आनंद होता. त्यामुळे तिने कधी स्वतःच्या फाटक्या लुगड्याकडे पाहिले नाही की अर्धपोटी राहिल्याचेही जाणवले नाही. आणि तरीही ती पूर्वीपेक्षा अंगाने आता भरू लागली होती. सुरुवातीला सिद्धोपंत उमाबाई रुक्मिणीकडे धान्य वा शिजलेले पदार्थ पाठवत, पण रुक्मिणीनेच सांगून ते बंद करवले होते. त्यामुळे सिद्धोपंत व उमाबाई यांना फारच वाईट वाटू लागले होते. घरात अन्न, धान्य, दूध, दुभते, ऐसपैस वाडा सगळे असताना एकुलती एक मुलगी मात्र अर्धपोटी फाटक्या लुगड्याने 2 खणांच्या झोपडीत शरीराचे
मुटकुळे करून झोपते. दैवगती काय आहे काही कळत नाही. या अवस्थेत का परमेश्वर जन्म घेणार आहे? सिद्धोपंत विचार करू लागत. खरोखरीच मला दृष्टांत झाला का भास झाला? मला तो दृष्टांत झाला तोच विठ्ठलपंतांना कसा झाला? मग याचा काही अर्थ असणारच. मग आता परमेश्वर जन्माला येणार असे दिसते. झोपडीतील वास्तव्याला आता एक मास होत आला होता. अलंकापुरीतून जरी नसले तरी बाजूच्या पंचक्रोशीतून असलेला ब्राह्मण वर्ग सिद्धोपंतांना जाणत होता. त्यामुळे विठ्ठलपंतांना भिक्षा मिळण्यास काही अडचण पडत नव्हती. ब्राह्मणेतर वर्गाकडून विठ्ठलपंत कोरडी भिक्षा घेत प्रकार नवा होता आणि नव्या जीवनाचा सराव विठ्ठलपंतांना होत होता. रुक्मिणी तर सीतेप्रमाणे राजमहलातून उठून अरण्यवासात आल्याप्रमाणे होती. ऐसपैस घरातून चालतानाच रुक्मिणी दमून जात असे. आता घराच्या सीमा 10 पावलांच्या वर जात नव्हत्या. अंगण व परस नुसते नावाला होते. घरात भांडीकुंडी नव्हती, तर केवळ गाडगी मडकी होती. साठवणीचे तर नावच नव्हते. पाण्याचा माठ हीच एक साठवणीची वस्तू होती. बाकी सकाळ संध्याकाळ खाल्ले की सर्व गाडगे रिकामी. त्यामुळे झाकपाक नव्हती, सांभाळणे नव्हते, वाळवणं नव्हती की धुवणं नव्हतं. गाईगुरं नव्हती ना गोठा होता. त्यामुळे कामाचा व्याप एकदम कमी झाला होता. शिवाय आलं गेलं कोणीच नव्हतं. मैत्रिणींनी तोंड फिरवलेली, नातेवाईकांची वाट मोडलेली. संन्याशाच्या घरी येणार कोण? फक्त बालविधवा छोटी गौरी व तिची विधवा आई या दोघी झोपडीची पायवाट चालत असत. त्यातून गौरी दिवसातून एकदा तरी येई, पण आई कधीतरी अडीअडचणीला येई. रुक्मिणीचा दिवस कामाला रिकामा असला तरी रुक्मिणीने रामायण, महाभारत, भागवत, गीता सिद्धोपंतांकडून मागवून घेतले होते. त्याचे वाचन ती करीत असे व त्याच विषयांवरती विठ्ठलपंतांशी बोलत असे. रात्रीची वेळ होती. विठ्ठलपंत बाहेर अंगणात बसले होते. काम आटोपून रुक्मिणी बाहेर येऊन बसली होती. रात्रीच्या अंधारात सामावून जाणारे जग विठ्ठलपंत पाहत होते. 10 हातांवरची कोणतीही वस्तू दिसत नव्हती. चांदण्याचा प्रकाश पडलेला होता. तेवढ्यातच रुक्मिणी दिसत होती. रुक्मिणीकडे पाहून विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तुझ्या या स्थितीला मी कारण झालो याचे मला फार दुःख होते. अन्य कोणाशी तुझा विवाह झाला असता तर तू राजाच्या राणीसारखी राहिली असतीस. रुक्मिणी म्हणाली, असे पुन्हा बोलायचे नाही. मी एका राजाची राणी झाली असते की नाही हे मी सांगू शकत नाही, पण अनेकांची दासी मात्र झाले असते. पण आता मात्र खऱ्या अर्थाने मी एका राजाची राणीच आहे, होय ना? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तू कशीही मनाची समजूत घालून घे, पण पूर्वी मला वाटत होते की रुक्मिणीला काही सुख मिळू शकेल, पण आता तर त्याची शक्यता अजिबात नाही. एवढेच नव्हे तर उलट सर्व बाजूंनी दुःखच दुःख तुला वेढून टाकीत आहे. रुक्मिणी म्हणाली, नाही हो, मी खरोखरी सुखात आहे. संसाराच्या या एक प्रकारच्या निवृत्तीत सुद्धा किती आनंद आहे, सुख आहे याची मला कल्पना येऊ लागली आहे. आणि आपणच मला सांगितलं ना की सुख हे विषयात बाहेरील वस्तू मात्रात नाही, ते तर अंतरंगात असतं. आणि खरं सांगू, मी ज्यावेळी एकटी असते व माझ्या अंतरंगात मी डोकावून पाहते तेव्हा खरोखरीच मला कसलीही दुःख नाही याची जाणीव होते. पावटे सापडलेले शुष्क पत्र जसे वाऱ्याबरोबर उडत जाते, त्याचा कुठेही जाण्याचा संकल्प नसतो ना त्याचा आग्रह असतो, तसे मी माझे जीवन नियतीच्या हाती सोपवून दिले आहे. ती जसे ठेवील तेच योग्य एवढेच मला माहीत. व दुसरी गोष्ट, आपली सेवा म्हणजे माझे सुख. आपणच माझे सुख सर्वस्व आहात. दुसरे मला काहीच नको आहे. सिद्धोपंतांच्या घरातून आल्यापासून विठ्ठलपंत पाहत होते की रुक्मिणीला प्रत्येक बाबतीत एवढ्या अडचणी येत होत्या, पण तिने कधीही कशाचाही उच्चार केला नाही. विठ्ठलपंतांना काहीही तक्रारीच्या सुरात सांगितले नाही. जणू काही रुक्मिणी असा झोपडीचा संसार जन्मजन्मी करीत आहे. सर्व गोष्टी कशा सहजपणे होत होत्या. रुक्मिणीने हेही जीवन असे सहजपणे स्वीकारले होते. रुक्मिणी पहाटेच न्हावून केस वाळवण्यासाठी मोकळे सोडून दारात उभी होती. लांब सडक केस, गोल मुखचंद्रमा, कपाळी लाल कुंकवाची चंद्रकोर आणि आवरून नेसलेल्या पातळातून तिचे सौंदर्य उठून दिसत होते. विठ्ठलपंत नदीवरून स्नान करून आले होते व ते अंगणात उभे राहून उषादेवीचे स्तवन करू लागले. त्यापूर्वी क्षणभर त्यांचे लक्ष अंगणात केस वाळवत उभ्या असलेल्या रुक्मिणीकडे गेले. तिचे ते रूप पाहून त्यांना ऋग्वेदातील एक ऋचा आठवली. न्हाऊनी तरुणी उभी उडविते संभार चूला उषा, सौंदर्या खुलवून यौवन दशाही दाखविते उषा, तेजस्वी किरणा नभी पसरवी ही देवकन्या उषा, तेजाने पळवून लावून निशा येते क्षितिजा उषा. तशी त्यांनी वरील अर्थाची ऋचा म्हटली. चैत्राचे आगमन म्हणजे राजा वसंताचे आगमन. यावेळी सृष्टी ही अशीच नवविध सौंदर्याने पुलकित झालेली असते. फुलांचे मंद गंध सर्वत्र वाहून नेऊन वायू वातावरण अगदी धुंद करीत होता. रुक्मिणीने लावलेला परिजात असाच फुलला होता व त्याचा मंद सुगंध सर्वत्र पसरलेला होता. आज सोमवार होता, म्हणून विठ्ठलपंतांनी पूजा चालू असताना 11 वेळा रुद्र म्हटला व पूजा आटोपून ते सिद्धेश्वराला गेले. देवळात प्रवेश करताच गाभाऱ्यात चालू असलेल्या रुद्राचा आवाज त्यांच्या कानी आला. त्यांना ते ऐकून बरे वाटले. ते पुढे जाऊ लागले. तोच त्यांच्या कानी, थांबा
थांबा विठ्ठलपंत, तेथेच थांबा, पुढे येऊ नका. विठ्ठलपंतांनी विचारले, का महादेव भट्ट, मी येथेच का थांबावे? महादेव भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, अहो तोंड वर करून काय विचारताय? का थांबावे म्हणून? तुमच्यावर ग्रामण्य झालेले तुम्हाला माहीत नाही? विठ्ठलपंत म्हणाले, अहो मग ग्रामण्य झाले म्हणून देवदर्शनाला कसली अडचण आली आहे? महादेव भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, शेंबड्या पोरांप्रमाणे काय प्रश्न करता? अहो तुम्ही देवळात येऊ शकत नाही, विटाळ होईल. विठ्ठलपंतांनी विचारले, कोणाला? महादेव भट्ट म्हणाले, देवाला. विठ्ठलपंतांनी विचारले, देवाला? महादेव भट्ट म्हणाले, हो हो, देवाला आणि आम्हालाही. समजलं? तुम्ही दूर व्हा. तुमची सावलीही चालायची नाही व तुमच्या अंगावरून येणारा वाराही चालायचा नाही. समजलं? विठ्ठलपंतांनी म्हटले, महादेव भट्ट, तुम्हाला विटाळ होईल हे एक वेळ मान्य करू, पण देवाला विटाळ होतो या तुमच्या बोलण्याला काही अर्थ आहे काय? ब्राह्मणातील लोक काय शिवाची पूजा करीत नाहीत? त्यांच्या घरी काय महादेवाची पिंड नाही? मग त्या देवाला कधी विटाळ होतो काय? महादेव भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, त्यांनी त्यांच्या घरी कोणत्याही देवाची पूजा करावी, पण हा सिद्धेश्वर ब्राह्मणांचा आहे. येथे ब्राह्मणांशिवाय इतरांना येण्यास सर्वांस बंदी आहे. विठ्ठलपंत म्हणाले, मग मी तर ब्राह्मण आहे, मग मला बंदी का? महादेव भट्ट म्हणाले, तुम्ही ब्राह्मण होता, आता नाही. तुम्ही संन्यास घेऊन गृहस्थाश्रम स्वीकारला व क्षुद्रांपेक्षाही क्षुद्र झालात. विठ्ठलपंतांनी विचारले, असे कोण म्हणते? महादेव भट्ट म्हणाले, मी म्हणतो. आम्ही अलंकापुरीकर सर्व ब्राह्मण समाज म्हणतो. विठ्ठलपंत म्हणाले, तुम्ही व अलंकापुरीचे 4 ब्राह्मण म्हणजे धर्म नव्हे, हे लक्षात ठेवा. महादेव भट्ट म्हणाले, मग घर सोडून झोपडी बांधून का राहिलात? विठ्ठलपंत म्हणाले, तुम्ही सांगितले म्हणून नव्हे, तर श्वशुरांना त्रास होऊ नये म्हणून. त्यांना गावात राहावयाचे आहे व तुमच्यासारख्या अहंकारी धर्माच्या खोट्या अभिमानी माणसांशी त्यांना वाद घालावयाचा नाही म्हणून. महादेव भट्ट म्हणाले, मग तुम्ही येथे येऊ शकत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. विठ्ठलपंत म्हणाले, येणार, कारण देवाला कधीच विटाळ होत नाही हे मी जाणतो. आणि विठ्ठलपंत मंद पावले टाकीत सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यापाशी येऊन उभे राहिले व म्हणाले, महादेव भट्ट, मी हे जाणू शकतो की तुम्ही सवळ्यात आहात व पूजा करीत आहात. तेव्हा धूत वस्त्राने मी तुमच्या पूजेमध्ये अडचण करू नये, पण देवाचे दर्शनही घेऊ शकत नाही हे चूक. माझे देवदर्शन झाले, आता मी चाललो. आता सांगा तुम्हाला व तुमच्या देवाला कसला विटाळ झाला तो? महादेव भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, तुमच्यासारख्या हेकेखोर व बेताल वागणाऱ्या लोकांनीच धर्म बुडवला आहे. विटाळ व विधिनिषेध काय ते तुमच्यासारख्या संन्यासातून गृहस्थाश्रमामध्ये रंगून जाणाऱ्याला काय कळणार? जा आता. विठ्ठलपंतांनी आव आणून मोठ्या धैर्याने महादेव भट्टांशी वाद घातला, पण त्यांनाच त्यांची ही पद्धत आवडली नाही. शांततेने मतपरिवर्तन करून त्यांना त्यांच्या चुकाच समजुतीने दाखवून द्यावयास पाहिजे होत्या व त्यांना सुधारावयास पाहिजे होते. पण आता तेवढा वेळ विठ्ठलपंतांना नव्हता. शांत मनाने ते इंद्रायणी काठी आले व तिच्या काठावरील एका दगडावर शांतपणे प्रवाहाचे निरीक्षण करीत बसले. त्यांच्या मनात विचारांच्या लहरी उठू लागल्या. कर्मकांडाच्या किचकटपणामुळे व साधनसामुग्रीच्या उपलब्धतेच्या अडचणीमुळे सर्वसामान्यांच्या उद्धाराचा मार्ग फारच अरुंद झाला आहे. अंतःशुचितेपेक्षा बाह्य शुचितेवर जास्त भर दिला जात आहे. भावनात्मक श्रद्धेपेक्षा उपचाराच्या तंत्रावरच भर दिला जात आहे. भक्तिभावाच्या श्रीमंतीऐवजी डामडौलच जास्त माजलेला आहे. खऱ्या ज्ञानापेक्षा ज्ञानाचा टेंभाच मिळवणारे फार झाले आहेत. तेव्हा त्यातून उत्तम मार्ग म्हणजे या सर्वांना डावलून सर्वसामान्यांना त्यांच्या उद्धाराचा वेगळा मार्ग नाही का काढता येणार? कोणत्याही साधनाशिवाय, उपचाराशिवाय त्यांना त्यांच्या आत्मविकासाचा मार्ग नाही का मिळणार? का नाही? व्रजातील गोपाळ गोपींनी कोणते यज्ञ केले होते? कोणत्या कर्मकांडांचा, मंत्रतंत्रांचा त्यांनी अवलंब केला होता? कोणती उपचार सामग्री त्यांनी जमवली होती? कोणत्या पूजा महापूजा त्यांनी केल्या होत्या? त्यांनी श्रीकृष्णाचे नाम घेतले, रूप पाहिले आणि ते त्या नामरूपातच राहिले. त्यांनी त्यांचे जीवन नामरूपात हरवून टाकले. ते कृष्णमय झाले आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचे सार्थक करून घेतले. गीतेमध्ये जे सांगितले ते त्या गोपी जगल्या व मुक्त झाल्या. मग यापुढे कधीही ब्रह्मवृंदांशी वाद करावयाचा नाही. जीवन परमेश्वराला अर्पण करावयाचे. तो जसे ठेवेल तसे राहावयाचे. जे घडेल ती नियतीची परमेश्वराची इच्छा आहे असे समजावयाचे व परमेश्वराची भक्ती करावयाची. नामे घ्यावयाचे. त्याचेच स्वरूप सगळीकडे पाहावयाचे. एक प्रकारची अतिगाढ शांतता विठ्ठलपंतांना जाणवली. नदीच्या किनाऱ्यावरून ते उठले. सूर्य पश्चिमेची वाटचाल वेगाने करीत होता. विठ्ठलपंत अंगणात आले.
रुक्मिणी त्यांचीच वाट पाहत होती. विठ्ठलपंत देवासमोर बसले. त्यांनी शिवमहिम्न सुरू केले. किती वेळ गेला कोणास ठाऊक. विठ्ठलपंतांची समाधी लागल्यासारखी झाली. त्यांना समोरील बाळकृष्णाच्या जागी श्री शिव दिसू लागले. त्यातून एक गंभीर आवाज विठ्ठलपंतांच्या कानी आला. विठ्ठला, ऐक, तुला दिलेला आशीर्वाद खरा होण्याची वेळ आली आहे. रुक्मिणीच्या पोटी आम्ही तिघे देव म्हणजे प्रथम मी शिव, दुसरे भगवान विष्णू व तिसरे ब्रह्मदेव येणार आहोत व चौथी मुलगी म्हणून प्रत्यक्ष आदिशक्ती माया जन्म घेणार आहे. एवढेच मला सांगावयाचे आहे. विठ्ठलपंतांची समाधी उतरली तेव्हा त्यांच्या शेजारी रुक्मिणीही बसलेली त्यांना दिसली. तिनेही डोळे मिटून घेतले होते. त्यावेळी त्या स्थितीत रुक्मिणी विशेष तेजस्वी दिसत होती. कमलदले उमलावीत तशा रुक्मिणीच्या पापण्या हळूहळू उघडल्या गेल्या. रुक्मिणीची व विठ्ठलपंतांची दृष्टीभेट झाली आणि रुक्मिणीने विठ्ठलपंतांच्या गळ्याला मिठी मारली. दिवस जात होते, सृष्टीचे चक्र फिरत होते आणि एके दिवशी भिक्षा घेऊन आलेल्या विठ्ठलपंतांनी भिक्षेची झोळी कोपऱ्यात ठेवली व घरात नजर टाकली तर त्यांना वेगळेच दृश्य दिसून आले. सिद्धोपंत एका बाजूला बसले असून त्यांच्या डोळ्यातून पाणी पाझरत आहे. उमाबाई रुक्मिणीच्या शेजारी बसली असून रुक्मिणी झोपली आहे. उमाबाईंचा चेहरा आनंदाने फुलून आलेला दिसत आहे. तर रुक्मिणीने पदराने तोंड झाकून घेतलेले आहे. विठ्ठलपंतांच्या हृदयाचा ठोका चुकला. डोळ्यात पाणी आणि तोंडावर आनंद हा विरोधाभास त्यांच्या लक्षात येईना. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहून उमाबाईंनी सिद्धोपंतांकडे पाहिले. सिद्धोपंत म्हणाले, विठ्ठलपंत, आता माझ्या जीवावरचे ओझे दूर झाले. परमेश्वराने आपला आशीर्वाद खरा केला. आता आपण चिंता करू नये. रुक्मिणीची आई सर्व करण्यास येथे येत जाईल. विठ्ठलपंत म्हणाले, आपण तसदी घेऊ नये. आपणाला ब्राह्मण वर्गाकडून त्रास होईल. आपले जीवन मुश्किल करून टाकतील. सिद्धोपंत म्हणाले, विठ्ठलपंत, पण आता जगावयाचे तरी कोणासाठी आम्हाला? आमचे करणार तरी कोण? जे होईल त्याला आम्ही तोंड देऊ. निश्चिंत असा आपण. असे जरी सिद्धोपंत म्हणाले होते तरी ब्राह्मण वर्गाच्या दबावाने व विठ्ठलपंतांच्या आग्रहाने सिद्धोपंत व उमाबाई पुन्हा विठ्ठलपंत रुक्मिणीकडे येऊ शकले नाहीत. उमाबाई म्हणाल्या, काय हो हे जेणे? डोळ्यादेखत मुलीची ही स्थिती होते आणि आपण उघड्या डोळ्यांनी ते पाहत बसावयाचे. त्यापेक्षा मरण तरी बरं म्हणते मी. सिद्धोपंत म्हणाले, अगं, तुला कसे समजत नाही? आपण आडमार्गाने तिला मदत करू शकतो. कुंभाराची गौरी आहेच, पण मरून जाऊन काही उपयोग आहे का? निदान लांबून तरी आपल्याला ती ईश्वराची रूपे पाहावयास मिळतील. तेवढेच भाग्य आपल्या नशिबी आहे असे समजावयाचे व देवाचे आभारच मानावयाचे. दुसरे काय करणार? अलंकापुरीच्या ब्राह्मणांनी ग्रामण्याची धमकी दिल्याने सिद्धोपंत व उमाबाई यांची रुक्मिणीकडे येण्याची वाटच बंद झाली. कुंभाराची गौरी मात्र राजरोस येत होती. विठ्ठलपंत श्रीकृष्णाची पूजा करू लागले की रोज पुरुष सुक्ताची आवर्तने करीत असत. एकदा रुक्मिणी म्हणाली, आपण पूजा करताना रुद्र म्हणणार का? मला रुद्र ऐकावासा वाटतो. आणि विठ्ठलपंत श्रीकृष्णाची पूजा करताना रुद्राची आवर्तने करू लागले. हरिओम इडा देवहूर मनो यज्ञनी. विठ्ठलपंतांचा आवाज खणखणीत, उच्चार स्पष्ट व लयबद्धता यामुळे रुक्मिणीच्या अंतःकरणात ते स्वर घुमू लागत. डोळे मिटून सर्वांगाचे कान करून तिथे स्वर हृदयामध्ये साठवून घेऊ लागले. रुद्राची एकादशणी होईपर्यंत इकडे रुक्मिणीला समाधी लागत असे. पूजा उरकून विठ्ठलपंत भिक्षेला जाण्याची तयारी करीत तरी रुक्मिणीची समाधी उतरत नसे. विठ्ठलपंत निघत त्यावेळी गौरी येत असे. विठ्ठलपंत सांगत, गौरी, रुक्मिणीला आहे तशीच बसू दे. तू केवळ तिच्याजवळ बसून राहत जा. मी भिक्षेला जाऊन येतो. आणि मग विठ्ठलपंत निघून गेले की गौरी दारात बसून रुक्मिणीकडे पाहत बसे. ते रूप गौरीला एखाद्या प्रसन्न देवतेसारखे दिसत असे. रुक्मिणीची समाधी काही वेळा विठ्ठलपंत येईपर्यंत उतरत नसे. तरीही विठ्ठलपंत तिची समाधी चाळवत नसत. गौरीच्या मदतीने अन्नब्रह्माची सिद्धता झाली की गौरी रुक्मिणीला हळू आवाजात जागवत असे. असे बऱ्याच वेळा होत असे. तसे दिवस भराभर जात होते. विठ्ठलपंतांच्या मनात येई रुक्मिणीला विचारावे की तिला कोणते डोहाळे होतात, पण ती काय इच्छा प्रदर्शित करणार? कारण ती मागेल ते आणून देण्याचे सामर्थ्य तरी आपल्याकडे आहे काय? या विचाराने ते गप्प बसत. पण त्यांच्याच्याने राहावे ना. एकदा ते रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी, खरोखरीच मला वाईट वाटते की तुझ्या या अवस्थेत मी तुला तुझ्या काय इच्छा आहेत ते विचारू शकत नाही. कारण तू जरी काही मागितलेस तरी मी काय तुला आणून देणार? भिक्षेवर का डोहाळे पुरवले जातात? आधीच समाजाने आपली उपेक्षा केली आहे. त्यातून असे काही मागण्याने आपण आपलेच हसे करून घेण्यासारखे आहे. रुक्मिणी, परमेश्वर कशाची परीक्षा पाहतो आहे हेच मला कळत नाही. यातून नियतीला काय साधायचे आहे? रुक्मिणी म्हणाली, आपण शांत असावे. तुम्हाला माहीत आहे की मला हवे आहे ते आपण पुरवत आहात. मला काहीही खाण्याची इच्छा नाही.
आपण मला रुद्र ऐकवत आहात. त्याचे स्वर माझ्या हृदयात शिरून आतमध्ये आवर्तने करीत असतात. त्यामुळे मला जी तंद्री लागते त्यातच मला खूप आनंद मिळतो. पण त्यामुळे कितीतरी वेळा आपणाला स्वयंपाक करावा लागतो, तरीही आपण मला जाग आणत नाहीत. हीच माझी आवड आहे, तेच माझे समाधान आहे. तेव्हा आपण काहीच चिंता करू नये. एकदा विठ्ठलपंत भिक्षेला गेले. रुक्मिणी ध्यानस्थ बसली होती. तिला 9वा महिना पूर्ण होत आला होता. गौरी रुक्मिणीकडे पाहत बाजूला बसून होती आणि समोरचे दृश्य पाहून गौरी घाबरून गेली. ओरडण्यासाठी तिने तोंडाचा आ केला, पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हता. उठण्याचा प्रयत्न करू लागली तर जणू तिला कोणी जमिनीला घट्ट चिकटवून ठेवले आहे असे तिला वाटले. सर्व शरीर जड झाले होते. तिला कसलीच हालचाल करता येईना. केवळ पाहत बसणे एवढेच ती करू शकत होती. तिला काय दिसले? एक पिवळा धमक नाग झोपडीच्या दारातून सळसळत आत शिरला व रुक्मिणीजवळ आला. तिच्यासमोर वेटोळे करून त्याने फणा उभा केला. रुक्मिणीच्या समोर त्याने 3 वेळा फणा टेकवला व शांतपणे तो आला तसा दारातून निघून गेला. नाग निघून गेला तरी त्या भीतीने गोठलेली गौरी तशीच तोंडाचा आ वासून बसून होती. थोड्या वेळाने विठ्ठलपंत आले. त्यांनी झोळी बाजूला ठेवली व त्यांचे लक्ष गौरीकडे गेले. तिचे तारवटलेले डोळे व तोंडाचा आ वासलेला पाहिला व त्यांनी रुक्मिणीकडे नजर टाकली व रुक्मिणी नेहमीप्रमाणेच ध्यानस्थ व शांत दिसत होती. विठ्ठलपंतांनी गौरीला जवळ जाऊन हलक्या हाका मारल्या, पण गौरी ओ देण्याचे चिन्ह दिसेना. विठ्ठलपंत घाबरले. त्यांनी पाण्याचा एक सपका गौरीच्या तोंडावर मारला. तशी गौरी ओरडली व सावध झाली. विठ्ठलपंत म्हणाले, गौरी, काय झाले ग तुला? कशाला घाबरली की काय? गौरीच्या ओरडण्याने रुक्मिणीची समाधी उतरली. गौरीला हळूहळू सर्व आठवू लागले. विठ्ठलपंतांनी तिला धीर दिला. मग गौरीने जे पाहिले ते सर्व सांगितले. ते ऐकून विठ्ठलपंतांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी पूर्वी कधीही तसा नाग आसपास फिरताना पाहिला नव्हता. त्यांनी झोपडीच्या भोवती फिरून सर्व तपासून पाहिले, पण नाग सरपटत गेल्याचे चिन्ह कुठेही दिसत नव्हते. विठ्ठलपंतांना शिवाचा आशीर्वाद आठवला व रुक्मिणीच्या डोहाळ्याची लक्षणंही आठवलीत व ते काय समजावयाचे ते समजून चुकले. धन्यवाद.